शुभांगी, मी तुला आत्तापर्यंत आपण मॉनिटर कसा पाहिजे किंवा बसल्यानंतर स्पाईन आपण स्ट्रेट बसू नाही शकत. बरोबर. आणि नॉर्मली स्ट्रेटमध्ये काय होतं ना, सगळे लोक चेस्ट पुढे ढकलतात, किंवा पोट सक्तरी करतात किंवा पोट पुढे ढकलतात. आणि मग काय होतं की इकडे कर्वेचर येते हो. लंबरला. हो. आणि त्यामुळे तिथे कसं आहे ना, वरूनच येणारा प्रेशर, त्यामुळे लंबर वर्टिब्रावरती प्रचंड दाब असतो. आणि खालून कंटिन्युअस बसल्यामुळं किंवा उभं राहिल्यामुळं किंवा इव्हन चालण्यामध्ये पण हा सगळं खूप घट्ट होतं हिपपाशी, जसं इथे होतं तसं. हात वापरून आणि ह्या पोझिशनमध्ये जसं इथे घट्ट होतं तसं इथे घट्ट होतं. मग ते मी तुला डायरेक्ट काय सांगितलं की सिटिंग येण्यासाठी स्पाईन स्ट्रेट पाहिजे ना. कर्वेचर या नॅचरल आहे, पण आजकाल एक्सरेमध्ये बघितलं ना तर स्ट्रेस येऊन किंवा इन्फ्लेमेशन होऊन त्या एक्सरेमध्ये स्ट्रेट झालेल्या दिसतात. त्यामुळे लोक चूक काय करतात की कॉन्शियसली ती कर्वेचर आणायची, आणि ती कर्वेचर आणण्यामध्ये लंबर स्पाईनचं डिस्टॉर्शन हे खूप कॉमन आहे. की स्लिप डिस्क म्हणजे डॉक्टर म्हणतात की स्लिप डिस्क इज व्हेरी कॉमन, आणि नॉर्मली ती शेवटच्या वर्टिब्राची बाहेर येते आणि वरच्या थोड्या थोड्या बाहेर येतात, असं ते डॅमेज होतं. ओके, आतापर्यंत मी तुला काय सांगितलं की सिटिंग मध्ये काय तू अवेअर असायला पाहिजेस. आणि मग मी तुला म्हणलं की फॉरवर्ड एक्सटेन्शन करायचं. कारण फॉरवर्ड एक्सटेन्शन मध्येच काय आहे, जो डॉग करतो ना की डोकं आणि शेपटी, म्हणजे ही पुढची बाजू आहे, ही शरीराची पुढची बाजू, ही मागची बाजू, तर ही पुढची पुढे आणि मागची मागे. ओके. हा फोर्स आहे प्राण्यांमध्ये. हा ग्रॅव्हिटी अँटी ग्रॅव्हिटी हे एक्सपान्शन झालं पाहिजे. पण आपल्यामध्ये काय होतं बघा, हा अँटी ग्रॅव्हिटेशनल फोर्स पाहिजे आणि मागून ग्रॅव्हिटीने धरलं पाहिजे. पण हे असं बसण्यामध्ये ग्रॅव्हिटी इज पुलिंग फ्रंट मसल्स डाऊनवर्ड. कारण का ते बिफोर बर्थ पण आपण असेच असतो ना, नी एल्बो पोझिशन, तर दे आर व्हेरी स्ट्रॉंग. त्यामुळे हे होण्यासाठी बॅक मसल शुड गो टुवर्ड्स हिप, जे आत्तापर्यंत तेच शिकलो बघ आपण लास्ट 2-3 याच्यामध्ये. बॅक मसल खाली गेल्याशिवाय हा अँटी ग्रॅव्हिटेशनल फोर्स क्रिएटच नाही होणार, आणि त्याच्या बरोबरीने रिब केज ओपन होणार आहे, ब्रीदिंग सुधारणार आहे, हार्टचं फंक्शन सुधारणार आहे, त्याच्या बरोबरीने म्हणजे अबाउट डायफ्राम आणि बिलो डायफ्राम रेस्पिरेटरी ह्यांचं फंक्शन अनेक तास बसण्यामध्ये, उभं राहण्यामध्ये, चालण्यामध्ये हे इम्प्रूव्ह झालं पाहिजे ना. डायजेशन पण सगळंच इम्प्रूव्ह झालं पाहिजे ना. चालण्यामध्ये वापर आहे, सगळ्यामध्ये वापर करून करून उलट वेअर अँड टेअरनी डिजनरेशन फास्ट होईल. वाटतं आपल्याला, कारण तो डिफेन्स असल्यामुळे की मला फ्रेश वाटतंय बाहेर चालू झाल्यावर, पण इथे काहीच त्याचा फायदा होत नाही. कारण काय होतं, इथलं सगळं ब्लड फ्लो कमी होतो आणि हातापायाकडे जातो मुवमेंटसाठी, आणि ह्या ऑर्गनला मिळतच नाही. म्हणून मग आपण रेस्ट बद्दल बोलतो आणि झोपेबद्दल बोलतो, अलग लक्षात. म्हणून एक्झॅक्टली काय शरीरात केलं पाहिजे हे आता आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप शिकतोय. ओके, मग तुझ्या काय लक्षात आलं की इथे खूप आढळतोय, इथे आणि तसंच हिप मध्ये खूप आढळतोय, त्यामुळे मध्ये मुवमेंटच नाहीये. ओके, मग आता मी तुला जे दाखवतेय की लोअर एक्स्ट्रीमिटीसाठी काय करायचं ते आता आज बघूयात आपण. मी तुला दाखवते, मग तू नेक्स्ट टाइम तू कर. ओके, चल. म्हणलं की इथली जी एरिया आढळते, इथे जे जाम असतं, त्याच्यासाठी आपल्याला, आणि हे तर आपलं फाउंडेशन आहे राईट, त्यामुळे सुरुवातीला आपण इथे काय करायचं हे बघूया. याच्यासाठी पादांगुष्ठासन, सुप्त पादांगुष्ठासन हे खूप महत्वाचं पोस्चर आहे. पण लोक पुन्हा काय करतात, इथेच अँकर करतात. आपल्याला इथे अँकर नाही करून ठेवायचं, इथे अँकर झालं की हेच घट्ट होऊन बसतं. मग त्यामुळे हे जे पोस्चर आहे याच्यासाठी एक लॉंग रोप पाहिजे राईट, विदाउट रोप नाही करायचं. ओके, आणि मग एक ब्लँकेट किंवा उशी काही घ्या, आणि भिंतीचा सपोर्ट पाहिजे. सुट्ट अजिबात नाही करायचं, आणि तुम्हाला कितीही जमत असेल तर विदाउट ब्लँकेट करायचं नाही. हे एकमेव पोस्चर आहे की विदाउट ब्लँकेट किंवा उशी करायची. ओके, आता मी दाखवते तुला. यामध्ये साधारण हिप डिस्टन्स किंवा त्याच्यापेक्षा जास्ती घ्यायचं, फूट 90 पाहिजे राईट. आणि मग नेहमी झोपताना हिप पासून एक एक मणका टच करत 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 झोपायचं. सी, दिस इज अ मुवमेंट की ह्याच्यामध्ये एक्सटेन्शन होतो राईट. नाही तर मग इथे कर्वेचर येते लगेच. आणि मग मी आता बघा गुडघ्यामध्ये पाय फ्लेक्स केले, आणि मी सरळ करताना मी आता गुडघ्यात फ्लेक्स केले,
भिंतीचा सपोर्ट म्हणून हवाय बिकॉज दॅट इज अँकरिंग. आणि मी आता काय करणार, सरळ होताना माझी पाठ आता टेकली आहे. ओके, मी आता टाच ढकलतीये अँड आय एम लिफ्टिंग कॉर्डसेप टुवर्ड्स ग्रॉइन. राईट, म्हणजे मग माझे हिप जातील टुवर्ड्स हिल. आय एम एक्सटेंडिंग द हॅमस्ट्रिंग. ओके, आय एम नॉट प्रेसिंग द नी डाऊन. ओके, हे झालं की अंदाज घ्यायचा की नॉर्मली ह्याच्या मागचे व्हर्टिब्रेट टच होत नाही, माझे टच झाले बिकॉज आय एम प्रॅक्टिसिंग इट. आणि मग ते इथे गॅप असते, इथे गॅप आली दॅट इज नॉट गुड. हे दाखवतं की आपले व्हर्टिब्रामध्ये स्पेसच कमी आहे. ओके, मग काय करायचं, हा एक अंदाज घ्यायचा दोन्ही पावलाचा टच कसा आहे, काफचा टच कसा आहे, नीचा कसा आहे, थायचा कसा आहे, स्ट्रॅप विथ ते बघायचं, हिपचा टच कसा आहे, राईट अँड लेफ्ट मध्ये काय फरक आहे टच मध्ये, तसंच बॅक मध्ये काय फरक आहे, राईट आणि लेफ्ट दोन्हीला सेपरेट सेपरेट मस्क्युलर आर्किटेक्चर आहे असं मी नेहमीच म्हणते. वी कॅन मूव्ह देम सेपरेटली. राईट, त्यामुळे त्या टच मध्ये फरक असतो. ओके, त्यामुळे आता हे ब्लँकेट घेतलं, ब्लँकेट घेणं मस्ट आहे. आणि हा जो रोप आहे याची एक नॉट आहे, दिस इज अ राऊंड रोप. हे कसं ठेवायचं, तर ही आपली आर्च आहे. राईट, या आर्च मध्ये मी घेतला आणि हा जो बाहेरचा आहे आपला फूट नेहमी असा ट्विस्ट होतो, असं नाही होत. म्हणून मग हा बाहेरचा रोप मी यातनं लावून घेतला व्यवस्थित की म्हणजे आय कॅन कीप माय फूट 90. आणि नेहमीच पुन्हा मी खाली आले, हा फिक्स केला, हा ओढणार हा फिक्स ठेवला. ओके, आणि मग हळूहळू सी नुसता मी पाय वरती केला ना की आय एम अँकरिंग L5 S1, तिथेच बिघडतं आपलं. म्हणून मी तसं नाही करायचं. मग काय करायचं, उचलताना टाच ढकलायची, पुश काफ अवे, पुश काफ अवे, म्हणजे काफला स्ट्रेच येईल, हॅमस्ट्रिंग दे शुड गो टुवर्ड्स हिल, पुश इट टुवर्ड्स सिलिंग. आणि जेवढं तुम्हाला घेता येईल तेवढं घ्या, पण हा गुडघ्यामध्ये सरळ राहायला पाहिजे. गुडघा दाबायचा नाही, ज्यांना त्रास आहे त्यांना गुडघा दुखेल किंवा कंबर दुखेल, एवढाच ठेवला तरी चालेल. बट व्हॉट यू हॅव टू डू, कीप पुशिंग हिल अवे अँड फ्रॉम द हिप पुश हिल अवे. म्हणजे मग ही जी मुवमेंट आहे ना, सर्क्युलर मुवमेंट ऑफ द लिम्स, ती ऑटोमॅटिकली यायला लागेल वॉकिंग मध्ये आणि स्टँडिंग मध्ये. ओके, त्यामुळे हा तुम्हाला जेवढा घेता येईल तेवढा घ्यायचा आहे. नॉर्मल इन्हेलेशन एक्झलेशन. आणि थांबा, तुम्हाला किती थांबू शकता फ्लो घेत, ढकलायचं ढकलायचं, चांगला हा स्ट्रेच येऊ दे, काफ, नीच्या बॅक, हॅमस्ट्रिंग आणि हिप पासून ओढलेला. यू मस्ट फील बॅक ऑल्सो पुलिंग टुवर्ड्स हिप. राईट, आणि मग हळूहळू हे जर जमलं, डिपेंड्स तुम्ही किती थांबू शकता. हवं तर खाली आणा. ओके, आणि नाहीतर मग हळूहळू. आता पुन्हा तेच, बाहेर जाताना जॉईंट मधनं इकडे घेतला हे नाही करायचं. ओके, त्याने हा जॉईंट पण डॅमेज होईल. मग काय करायचं, टाच ढकलायची बाहेर बाहेर बाहेर, म्हणजे मी सॅक्रम पासून तो बाहेर ढकलतीये. आय एम पुशिंग ॲडॅप्टर आउटवर्ड, आय एम पुशिंग ॲबडॅक्टर ऑल्सो आउटवर्ड. सर्व मसल मी बाहेर बाहेर बाहेर. तुम्ही किती बाहेर ढकलू शकता, महत्वाचं आहे बाहेर ढकलणं. तो किती वर जातो याला महत्व नाही आहे. खूप वर नेला तर काही जणांना इथे कॅच येईल. हे ढकलताना बॅक खाली ढकलली गेली पाहिजे, इव्हन हिप रोल झालं पाहिजे. त्यामुळे ते तुम्ही अंदाज घ्यायचा. या लेवलला ठेवलं तरी चालेल, पण तुमचा फोर्स आउटवर्ड पाहिजे. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आउट 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 आउट, पुल इट आउट, पुल इट आउट, पुल इट आउट, वेट वेट. हा सगळा ताणून ठेवायचा, हा सगळा ताणून ठेवायचा. आणि वेट तुमची किती कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे. सो दिस इज अ सेकंड व्हेरिएशन यातलं. मग सावकाश घ्या, काही घाई करायची नाही. पुन्हा बॉडीचा फ्लो, ही बाजू फुल अँकर करायची खांद्यापासून टाचेकडे. ओके, मग पुन्हा हा घ्या, ताट करा, थोडं पोझिशन अंदाज घ्या घ्या. आणि आता मिडल साईडला न्यायचं. पुन्हा तेच, सर्व मसल टुवर्ड्स ही. आता इकडे ॲबडॅक्टरला जास्त स्ट्रेच येईल, पण ॲबडॅक्टरला येताना आय एम पुशिंग ॲडॅप्टर ऑल्सो आउटवर्ड.
पुश हिल अवे, पुश काफ अवे. पुन्हा तेच, तुमचा पाय डोक्याकडे किती जातो याला महत्व नाही. यू हॅव टू पुश बॅक टुवर्ड्स हिप अँड हिप टू हिल. ओके. आणि यात आता अजूनच प्रकार मी येते. हा असा रोप घ्यायचा खालून, हा फिरवायचा जेवढा फिरवता येईल तेवढा. दिस इज ॲडव्हान्स, जमत नसेल तर करू नका. हा फिरवायचा आणि मग हा पोटाकडे घ्यायचा, जेवढा घेता येईल तेवढा पोटाकडे घ्यायचा. सेम रिपीट. तुम्ही हे एकदा केलं ना की तुमच्या लक्षात येईल की हा पाय आणि या पायामध्ये फरक आहे. हे लाईट होणं हे कोणी प्रत्येक जण ज्याला किती त्रास होत असेल तरी ते म्हणतात. हा झाला की मग हा सेम रिपीट करायचा. आय विल जस्ट गो फास्ट. Back going towards hill. You have to push the tailbone also away. Then push hill away, push hill away, push hill away. Wait, wait, wait. तुम्ही किती थांबू शकता. हे दंड खाली ठेवा, म्हणजे तुम्ही इतकं बिघडवणार नाही काही. Push, push hill away, push hill away, push hill away, push hill away. See, force has to be towards ceiling. Okay. And then you can go directly, depends what is your capacity. Out, out. I am pushing it out, out. I am pushing back also down. Out, out. Push it out, out, out. वरती. इथे कॉम्प्रेस होऊ देऊ नका, ते खाली गेलं पाहिजे. सी किती कॅपॅसिटी आहे. यू कॅन रिपीट ॲज मेनी टाइम्स ॲज यू वॉन्ट. ट्वाइस, थ्राइस, डिपेंड्स. पुन्हा खाली जायचं, बिकॉज आय हॅव टू अँकर दिस अगेन फ्रॉम बॅक साइड ऑफ शोल्डर टुवर्ड्स हिल. देन टेक इट अप. इवन यू कॅन टेक इट हिअर अँड यू कॅन गो लाईक दिस. हा सगळा खाली इथून टाचेकडे डिपेंड्स. पण हे अडॅप्टर आपल्याला स्टेबल करण्यासाठी हा जो बँड आहे हा खूप घट्ट होऊन बसतो. त्याचा खूप रोल आहे हे सगळं बिघडवायला. त्यामुळे जेवढं तुम्ही बाहेर पुश कराल, डिपेंड्स तुमची किती कॅपॅसिटी आहे, किती पेन येतोय, दुखरा पेन आहे, स्ट्रेचिंग पेन आहे. आणि मग हा फोल्ड करायचा. हा जो रोप आहे मी आतून घेतला, इथून घेतला, म्हणजे हा मी अडॅप्टर मॅग्नस लिफ्ट करीन आणि मग हा बाहेर ढकलीन आणि मग पोटाकडे ओढून. हा रोप लावून करणं आणि हे सुट्ट करणं यामध्ये खूप फरक आहे. त्याने अडॅप्टर मॅग्नसचा जो हा लिफ्ट मिळतो ना त्याचा इफेक्टच वेगळा आहे. ह्यानी बिघडत नाही, पण असा इफेक्ट नाही येणार. आता हे पण तुम्ही करू शकता. आणि नेहमीच लक्षात ठेवा, हे करायचं. हे यू हॅव टू डू दिस. नेव्हर डू दिस बिकॉज यू आर कॉम्प्रेसिंग द नी. आवर एम इज hamstring should pull the hip and from the hip back should get pulled. तो हे करायचं. ओके, समजलं. म्हणजे ही मोमेंट व्हायला लागेल, म्हणजे मग एक्सटेन्शन ऑफ स्पाइन्स जास्ती चांगलं होईल. ओके. नेहमी बाहेर येताना असं नाही बाहेर यायचं. दिस इज अ राईट हँड रिफ्लेक्स. सो टर्न इट ॲट वन साइड, यू कॅन वेट अँड देन कम आउट. ओके. हे रोज केलं पाहिजे, म्हणजे हे जे आपलं फाउंडेशन आहे ना हे तयार होईल. फाउंडेशन स्ट्रॉंग असेल ना तर ही स्ट्रक्चर कोलॅप्स नाही होणार. ओके, समजलं. पुढच्या वेळेला आपण दुसरं बघूयात. तर